अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर शहरात झालेल्या वळिवाच्या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली आहे। शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेला कोंबडी बाजार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुकानदारांचे आणि नागरिकांचे प्रचंड हाल झाले। अनेक दुकानांच्या आत पाणी शिरल्याने सामानाचे नुकसान झाले असून महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। काही वेळेच्या पावसाने कोंबडी बाजार परिसराला तलावाचे स्वरूप आले होते। अचानक पाणी साचल्याने दुकानामध्ये असलेल्या ग्राहकांची आणि दुकानदारांची मोठी धांदल उडाली। रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने अनेक दुचाकी या साचलेल्या पाण्यामध्ये अडकून पडल्या, तर काही वाहने बंद पडल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला। विशेष म्हणजे ही बाजारपेठ नगरपालिका कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे। महापालिकेच्या नाकाखालीच दरवर्षी ही परिस्थिती उद्भवत असतानाही प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे। या परिसरामध्ये स्वच्छतेचा पूर्णपणे बोजावारा उडाला असून अरुंद गटारी व गटारींची सफाई न झाल्यानेच व ही वेळ आल्याचे बोलले जात आहे। या समस्येबाबत महापालिकेला वारंवार सूचना देऊनही वर्षानुवर्षे परिस्थिती जैसे थे आहे। प्रशासनाची काम करण्याची पद्धत अत्यंत निष्काळजीपणाची आहे, अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। पावसाळ्यापूर्वीच ही अवस्था असेल तर पावसाळ्यात काय होणार, असा सवाल आता उपस्थित करत आहेत। रिटेक या प्रकारामुळे कोल्हापूर महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।